पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या पाचसलकर पाडा इथं अचानक तयार झालेल्या खड्ड्याचं गूढ कायम आहे। हा खड्डा आहे की जुनी विहीर या बाबतीत प्रशासनातच संभ्रम असल्याचं समोर आलंय। काही दिवसांअगोदर तुलसी कोथे या महिलेच्या शेतात जवळपास 22 फुटांचा खड्डा निर्माण झालाय। त्यामुळे इथल्या लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या परिसरात अनेक वर्षांपूर्वी इथं विहीर अस्तित्वात होती, मात्र नंतर हीच विहीर मातीने बुजवण्यात आली। अनेक वर्षांपासून पावसामुळे पाणी साचून सदर जमिनीवरची माती खाली सरकल्याने हा खड्डा तयार झाल्याचं कालपर्यंत तहसीलदार सांगत होते। आता मात्र या संदर्भात भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेणार असल्याचं प्रशासन म्हणते। त्यामुळे या खड्ड्याचं गूढ वाढलंय। हर्षद पाटील माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। हर्षद, दरडी कोसळतायत, पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वेगाने हालचाली होतात, दरडी कोसळतात, खड्डे पडतात, जमीन दुभंगते। हा नक्की नेमका काय प्रकार आहे? आसपास जिथे हा खड्डा पडलाय तिथे वस्ती आहे का, डोंगर आहे का, नेमकी काय भौगोलिक परिस्थिती आहे? अजित, नक्कीच हा जो प्रदेश आहे जिथे हा खड्डा पडलेला आहे तो डोंगराळ असा भाग आहे। एका बाजूला गाव आहे, लोकवस्ती आहे। कोथे नावाची जी महिला आहे त्या महिलेच्या शेतात हा खड्डा तयार झालेला आहे। एकूणच परिसरात भीतीचं वातावरण जरी असलं तरी तेवढंच कुतूहल आहे की नक्की हा खड्डा कशामुळे पडला असावा। लोक ते बघण्यासाठी रोज येत आहेत आजूबाजूच्या गावातून। त्याचप्रमाणे एकंदरीत हा खड्डा नेमका तिथे विहीर असल्याचं काही जण म्हणतायत, तर काही म्हणतात की रात्री मोठा आवाज झाला आणि त्या आवाजामध्ये हा खड्डा तयार झाला, असं काही यांचं म्हणणं आहे। एकूणच प्रशासनाने याबाबत पंचनामा केलेला आहे, कलेक्टरांकडे तो पाठवलेला सुद्धा आहे। कलेक्टरने भूगर्भ शास्त्रज्ञांची टीम ही बोलवलेली आहे। एकूणच हा नेमका काय प्रकार आहे याबाबत सर्वांच्याच मनात। हर्षद, आपल्याबरोबर आता सध्या जिल्हाधिकारी आहेत तिथले हर्षद बांगर, आपण त्यांच्याशी बोलूयात। बांगर साहेब, या सगळ्या परिसरामध्ये कारण आता परिस्थिती अशी आहे, राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळते, जमिनीतल्या हालचालींमुळे आसपास काही ठिकाणी घर गडप होतात वगैरे, अशी सगळी भीती नागरिकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये तिथल्या आहे। नेमकं काय कळतंय प्रशासनाकडून? अधिकृत आपण काय सांगाल, हे कशामुळे घडलंय? त्या ठिकाणी जो खड्डा पडलेला आहे जी, याची प्राथमिक माहिती आम्ही आमच्या लोकांकडून घेतली। खड्ड्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर फार पेक्युलर आहे असं आपल्याला दिसून येतं। त्यामुळे प्रथम दर्शनी ते कशामुळे झालेलं असेल, ते उल्का पडून झालेला आहे किंवा कशामुळे, अशा प्रकारे बरीच चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु जोपर्यंत त्याकडनं एक्सपर्टकडनं पाहणी केली जाणार नाही तोपर्यंत कोणताही कन्क्लुजन काढता येणार नाही। त्यासाठी जिल्हा स्तरावरचे जे आपले जिओलॉजिकल डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांनी त्याची पाहणी केलेली आहे, त्यांचा रिपोर्ट ते सादर करतायत। मात्र एक्सपर्टने येऊन ते पाहणी करणं गरजेचं आहे, यासाठी आम्ही शासनाकडे ते कळवलेलं आहे। जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून तिथल्या लोकांना काय आवाहन कराल तुम्ही? काय तुमचे प्रयत्न सुरू आहेत आणि खरं लोकांच्या मनामध्ये भीती आहे ती दूर करणं गरजेचं आहे। त्याकरता खरं तर ही बातमी सुद्धा आम्ही दाखवतोय, कारण लोक घाबरलेत तिथले। नाही, वस्तुस्थिती जी आहे ती समोर येईल, याच्यामध्ये पॅनिक होण्यासारखं काही नाही। आता याच्या कुठलंही कन्क्लुजन न काढता, कारण आपण काही याच्यातून अर्थ करायचा म्हणलं तर त्यातून अपवाद जास्त पसरण्याची अगदी खरं आहे। त्यामुळं लेट एक्सपर्ट्स कम, त्यांच्याकडनं पाहणी केल्यानंतरच वस्तुस्थिती काय ते कळेल। दोन्ही पॉसिबिलिटी आहेत, यातून काहीतरी जे म्हणतायत उल्का पडली आहे किंवा वगैरे तसं काही असेल तर ते पण आपले निदर्शन येतील। फक्त कुठल्याही त्यामध्ये कन्क्लुजन वरती आपण जम न करता थोडी वाट पाहणं गरजेचं आहे। अगदी खरं। आपण नागरिकांना, तिथल्या ग्रामस्थांना आवाहन करूया, कुठल्याही अंधश्रद्धा किंवा अफवांवर आपण विश्वास ठेवू नका। जिल्हाधिकारी स्वतः सांगतायत की इथली यंत्रणा, भूगर्भ शास्त्रज्ञ सगळं यामागे नेमका काय प्रकार आहे तो शोधून काढतील। आपण कृपया कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। धन्यवाद। अभिजित बांगर, तिथले पालघरचे जिल्हाधिकारी, आपल्याबरोबर आता फोन लाईनवरून बोलत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।